त्यांना वंदनीय कोण आहेत? मोदी आणि अमित शहा त्यांना वंदनीय आहेत. बाळासाहेब ठाकरे त्यांना वंदनीय असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने ते पुढे गेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोश्यारीने केला, निषेधाचा शब्द नाही. मुंबई तोडण्याची कारस्थानं सुरू आहेत, निषेधाचा शब्द नाही. यांना कसे बाळासाहेब ठाकरे वंदनीय? कशालाही नाटकं करताय, ढोंग करताय तुम्ही? हां, मोदी वंदनीय आहेत, अमित शहा वंदनीय आहेत, जय शहा त्यांना वंदनीय आहेत, बरं का? असे अनेक लोक त्यांना वंदनीय असतील. पण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला वंदनीय आहेत असं बोलणं म्हणजे बाळासाहेबांचा आणि संपूर्ण मराठी जनांचा अपमान करण्यासारखं आहे. ही ढोंग, ही नाटकं लवकरच बंद पडतील. नाही, पण राऊत साहेब, पुढचे 2 दिवस आहेत अर्ज महापौर पदासाठी सादर करण्यासाठी. बरं, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला मोठ्या कालावधीनंतर महापौर मिळतो आणि तो आता भाजपचा असेल हे आता जवळपास निश्चित आहे. अशा वेळेस शिंदे शिवसेनाही भाजपच्याच महापौरांना पाठिंबा देईल. बघा, शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती रुसणार? हा तर एखादी साडी थोडी पदरात पाडून घेईल, बाकी काय नाही ना घेणार. एखादी आवडीची साडी थोडी पदरात पाडून घेईल ही रुसकी बाई. याच्या पलीकडे काय करणार मला सांगा ना तुम्ही? यांच्या हातात आहे काय? त्यांना दिल्लीतून डोळे वटारले असतील अमित शहा आणि त्यांचा पक्ष आहे तो. शिवसेना असती आमच्यासारखी तर आम्ही केला असतं ना. आम्ही लात मारली. आमच्यामध्ये लात मारण्याची हिंमत आहे ना स्वाभिमानासाठी. मराठी माणसं आहोत आम्ही. पण अजूनही महापौर ठरलेला नाहीये. ठरेल ना, महापौर भाजपचाच होईल. नंतर MMR मधले महापौर हे पहा की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल. अमित शहाना, मोदींना मुंबईवर जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे, त्याच्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि 2.5 वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार नाही. जितक्या गांभीर्यानं आपण महापालिका निवडणुका लढवल्या, आता या महापालिका संपल्यानंतर जिल्हा परिषद आहे. महायुतीचे नेते सगळीकडे त्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका असणार आहे. अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गांभीर्यानं जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे का? नेते प्रचारात दिसतील का? कारण नगरपालिका निवडणुका नेते लढत नाहीत. नंबर 1, गांभीर्य वगैरे हे सगळं ठीक आहे. निवडणुका कार्यकर्ते, पदाधिकारी स्थानिक पातळीवर लढत असतात. या निवडणुका ज्या असतात त्या प्रामुख्यानं त्या जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लढतात. गेल्या काही काळापासून जो पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे, ते तुफान जे आलेलं आहे पैशाचं, त्याच्याशी सामना करणं जरी कठीण असलं तरी आमचे कार्यकर्ते लढतील. एका बाजूला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना काम काय आहे? त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचा. हो, करतात का? डेप्युटी CM किंवा चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री ह्यांनी खरं म्हणजे मंत्रालयात बसून या राज्याचा कारभार करणं अपेक्षित आहे. पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकीत गुंतलेले आहेत. अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उदय सामंत बघा की एक लक्षात बघा, स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह. तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? दाओसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली. अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहेत. अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत. अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत. अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? ते आम्ही बघू ना, आम्ही पाहू ना. ते आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा ना. आम्ही पैशाचं बळ देऊ शकत नाही. कशा प्रकारे बळ द्यायचं हे पक्षावर सोडून द्या, आम्ही बघू. बघा, अहो ते 50 घेतील. त्यांना काम काय? त्यांच्या हाताशी हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्या हाताशी चार्टर विमानं आहेत, त्यांच्या हाताशी पैशाने भरलेले कंटेनर्स आहेत. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्यांना दुसरं काम काय? राज्यात सत्तेवरती आल्यापासून जनतेच्या हिताचं, राज्याच्या हिताचं एकतरी काम ते करू शकलेत का? फक्त निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, हीच त्यांची लोकसेवा आणि महाराष्ट्रीय सेवा आहे. हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. पण राऊत साहेब, मुख्यमंत्री असं सांगतात, दावोसहून त्यांनी जवळपास 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली.
गेल्या वेळेस 16 लाख कोटी होती, यावेळेस 30 लाख त्यांनी कोटी. आधी मागची 16 लाख